आमदार होण्याची स्वप्न बघणाऱ्या रोहन रंगनाथ हरमलकर याला अखेर 4 जून रोजी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं बेड्या ठोकल्या आहेत। लोकांच्या जमिनी बनावट कागदपत्र बनवून अतिशय चालाखीनं तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे करायच्या आणि नंतर परराज्यातील लोकांना विकायच्या। आपण मात्र नामानिराळं राहायचं असा याचा उद्योग चालू होता, असा दाट संशय ईडीला आला होता। या मार्गाने त्याने तब्बल 1000 कोटी रुपये किमतीच्या जमिनी हडप केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। हा गोव्याच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे। आता या प्रकरणात प्राथमिक तपासात तथ्य आढळून आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे। अटकेनंतर म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयानं त्याला 14 दिवस ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे। गोव्यामध्ये 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुंभारजुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रोहन यानं उडी घेतली होती, पण मतदारांनी त्याला घरचा रस्ता दाखवला होता। याच हरमलकरनं लोकांच्या जमिनी गुपचूपरित्या बळकावून हडप केल्याच्या तक्रारी येत होत्या। उत्तर गोव्यातील आसगाव, हणजून, हडफडे यांसह इतर अनेक ठिकाणच्या जमिनी हडप केल्याचा दावा करण्यात आला होता। कॅनडात राहणारे मूळ गोमंतकीय जॉयसे इझाबेलो पिंटो यांच्या मालकीची हणजूनमधील 2450 चौरस मीटर वडिलोपार्जित जमीन रोहन हरमलकर यानं हडपली अशी तक्रार पिंटो यांच्या जमिनीचे मुखत्यारपत्रधारक अँतोनिओ डिकॉस्टा यांनी SITकडे केली होती। त्यानंतर त्याचे कारनामे उघडकीस आलेत। ही जमीन रोहन यानं हरियाणा येथील आकाश चौधरी आणि सीमा चौधरी यांना विकली होती। 28 जानेवारी 2019 रोजी चौधरी जेव्हा हणजूनमध्ये जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा अँतोनिओ यांना धक्का बसला। चौधरी यांच्याकडील कागदपत्र बनावट असल्याचं त्यांना दिसून आलं। याच प्रकरणात ईडीचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी आणि उपसंचालक डॉक्टर भागीरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकानं रोहनच्या पिळर्न, परवरी, दिवाडी आणि इतर ठिकाणच्या घरांवर तसंच कार्यालयांवर छापा टाकला होता। या कारवाईत हणजून, हडपडे, आसगाव आणि इतर ठिकाणच्या जमिनींची तसंच 600 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्र जप्त करण्यात आली होती। याशिवाय हरमलकर याच्या पिळर्न येथील घराला टाळे ठोकण्यात आले होते। त्याच कागदपत्रांची बारकाईने छाननी केल्यानंतर बरीच गडबड असल्याचं स्पष्ट झालंय। याच कारणाने त्याला अटक करण्यात आली आहे। आता त्याला म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयानं 14 दिवस ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।